एक हप्ता चुकला तर बँकवाले जगणं मुश्किल करतात आणि हे लोक हातोहात सरकारची 1800 कोटींची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करतात। या लोकांना जमिनी हडप करण्याचा भस्म्या रोग झालाय असं म्हटलं तर काय चुकलं सांगा। 1800 कोटींची जमीन 300 कोटीला खरेदी केली असं दाखवलं, तीही फक्त कागदोपत्री। 300 कोटी तर दिले नाहीतच, पण त्या व्यवहारापोटी 21 कोटींची जी स्टॅम्प ड्युटी होती, जी सरकारला भरायची होती, तीही भरायची यांची दानत नाही। तिथेही लबाडी करून माफ करून घेतली, म्हणजे 1800 कोटींची 40 एकर जमीन फक्त 500 रुपयात हडपली। सगळं काही फुकटात लुबाडण्याची ही काय मानसिकता असेल? हे एवढं प्रकरण नाहीये। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातल्या कृषी विभागाची 15 एकर जमीनही हडप केल्याचा आरोप होतोय। अजित भ्रष्टाचारिया, पार्थ भ्रष्टाचारिया, सुप्रिया भ्रष्टाचारिया, हे पवार आडनाव बदलून हेच आडनाव यांनी ठेवावं, किंवा दुसरं आडनाव देखील एक आहे, अजित हडपिया, पार्थ हडपिया, सुप्रिया हडपिया। कारण की भ्रष्टाचार व हडप करण्याची दळभद्री आणि दलिंदर सवय यांना लागली आहे। गोरगरिबाचं रक्त पितांना देखील यांना काहीही वाटत नाही आहे आणि भस्म्या नावाचा रोग यांना जडलाय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अजित पवार तर शेतकऱ्यांना म्हणत होते, काय रे वार वार फुकटाचं लागतं। अजित पवार, तुमचं काट्टं त्याला एवढी फुकायची सवय कुठून लागली? आणि आता लागणार का भाजपाची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या मागे? ना खाऊंगा ना खाने दूंगा, ये नरेंद्र मोदी का वादा है। अहो कसला हो वादा? तुमचे जे पित्तू बसलेत ना मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये, त्या पित्तूंच्या मांडीला मांडी लावून अजित पवार देखील बसतायत। चक्की पिसिंग पिसिंग म्हणत होते देवेंद्र फडणवीस। पार्थ पवार चक्की पिसणार का? 1% ज्याची भागीदारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि 99% ज्या अजित पवारांच्या करामती सुपुत्राची भागीदारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। आणि आत्याबाई, सुप्रियाताई, आत्याबाई देखील कमी करामती नाहीत, त्यांनी तर भाषाला क्लीन चिट देऊन टाकली आहे। अगदी समाजासमोर, जनतेसमोर एक दुसऱ्याच्या विरोधात भांडणारे चुलते पुतणे, भाऊ बहिणी, हे पवार घराणं गुलूगुलू करतंय, 4 भिंतीच्या आतमध्ये लोकांना फसवतंय, लोकांना गंडवतंय। म्हणून यांचं आडनाव बदला आणि भ्रष्टाचारी